कोविड नंतर पुन्हा एक व्हायरस चीनमध्ये धुमाकूळ घालतोय. अशा प्रकारच्या बातम्या आपण विविध वर्तमानपत्रात, डिजिटल माध्यमांमध्ये बघत आहोत. साहजिकच सर्वांना काळजी पडत असेल की पुन्हा कोरोना आला का. पण भारतीय जी ॲडव्हायझरी आहे, हेल्थ डिपार्टमेंट आहे, आरोग्य मंत्रालय आहे, यांनी काल स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्वतः आरोग्य मंत्र्यांनी पुढे येऊन एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियामध्ये अपलोड केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की HMPV ह्युमन मेटानिमो व्हायरस हा जो आहे हा भारतामध्ये याच्या पहिले सुद्धा आढळलेला आहे आणि साधारणतः दरवर्षी किंवा प्रत्येक हिवाळा आणि उन्हाळ्याचा पहिला काळ यामध्ये जे श्वसनाचे आजार होतात म्हणजे सर्दी खोकला, या सर्दी खोकल्यासाठी या व्हायरसचा प्रादुर्भाव शक्यतो भारतीयांमध्ये कधी कधी झालेला असू शकतो. त्यामुळे कोरोनाशी याचा संबंध जोडणं सध्या तरी चुकीचं होईल असं भारतीय ॲडव्हायझरीच्या माध्यमातून आपल्याला समजत आहे. मग नेमका या व्हायरसचा इतिहास काय आहे, तर 2001 साली सर्वप्रथम नेदरलँडमध्ये हा व्हायरस आढळून आला आणि विविध देशातल्या अनेक शहरांमध्ये हा व्हायरस लोकांमध्ये गेलेला आहे. म्हणजेच हा व्हायरस नवीन नाही आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. पण काळजी करण्याचं कारण जरी नसलं तरी आपल्याला काही प्रकारचे प्रोटोकॉल्स जे गव्हर्नमेंटने सांगितलेले आहे ते प्रोटोकॉल्स आपण नक्की पाळूया. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे ते म्हणजे आपल्याला पुन्हा काहीतरी प्रोटोकॉल्स पाळणं आवश्यक आहे. तर ते प्रोटोकॉल्स कोणते आहेत? हात नेहमी आपल्याला साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर आपल्याला करायचा आहे. पौष्टिक अन्न आपल्याला घ्यायचं आहे. आवश्यक तेवढं पाणी आपल्याला प्यायचं आहे. तसेच आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत. त्या म्हणजे जे लोक आजारी आहेत त्यांच्या संपर्कात आपण राहायचं नाही आहे. आपण हस्तांदोलन करणं म्हणजे शेक हँड करणं आपल्याला टाळायचं आहे. तसेच वारंवार डोळे, नाक, तोंड याला आपला स्पर्श होणार नाही ही जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या घरातलं जे व्हेंटिलेशन आहे हे थोडं व्यवस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजे व्हेंटिलेशन व्यवस्थित असलं म्हणजे जो काही व्हायरस असतो हा व्हायरस शक्यतो रेस्पिरेटरी म्हणजे ड्रॉप टू ड्रॉप इन्फेक्शन जसं शिंकण्यातून, खोकल्यातून यातून तो पसरत असतो. तर व्हेंटिलेशन व्यवस्थित असलं तर व्हायरस पसरण्याचा धोका हा कमी असतो. ह्या गोष्टी जर आपण सर्व पाळल्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने औषधोपचार आपल्याला घ्यायचा नाहीये, ह्या सर्व गोष्टी केल्या तर याचा जो स्प्रेड आहे हा आपण रोखू शकतो. आणि हा स्प्रेड जर रोखला गेला तर याच्यापासून होणारा जो धोका आहे हा सुद्धा टळू शकतो. तेव्हा तुम्हाला जर सर्दी ताप खोकल्यासारखा काही त्रास असेल तर मनाने औषधोपचार न घेता तुमच्या डॉक्टरांना दाखवून औषधोपचार नक्की करून घ्या. आणि HMPV व्हायरस बद्दल मनात कुठल्याच प्रकारच्या शंका, कुशंका किंवा कुठल्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता भारत सरकार वेळोवेळी ज्या काही गाईडलाईन सांगेल, जे काही अनाउन्समेंट करेल त्याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. त्या गाईडलाईन, त्या अनाउन्समेंटनुसार तुम्ही तुमची दिनचर्या, तुमचं दैनंदिन वर्तमान किंवा तुमचं कामकाज तुम्ही सुरू ठेवा. सुखी राहा, आनंदात राहा.